नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सम्राट न्यूज नेटवर्क। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन छत्रपती संभाजीनगरात। छत्रपती संभाजीनगर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले। शहरातील सातारा, देवळाई, गांधीली, कांचनवाडी, तिसगाव, बजाजनगर, रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, इटावा व बीड बायपास परिसरातून आलेल्या समाज बांधवांनी धुळे सोलापूर रोडवरील कांचनवाडी चौक, वाल्मी नाका येथील उड्डाण पुलाखाली सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको करून शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली। या आंदोलनाचे नेतृत्व मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी केले। मोठ्या संख्येने महिला व युवकांनीही सहभाग नोंदवून आरक्षणाच्या मागणीला जोरदार पाठिंबा दिला। रास्ता रोको दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती। शासनाने तातडीने धनगर समाजाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। आपण वाटेकरी होण्याचा आपण म्हणत नाही। विश्वरत्न, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये तरतूद करत असताना धनगरांना एसटीमध्ये आमच्या चालीरीतीप्रमाणे, आमच्या परंपरेप्रमाणे आम्हाला आदिवासी म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला अधोरेखित केलेलं आहे। त्याच्यामुळे या सर्व ठिकाण गोष्टी, या सरकारचा वेळ काढूपणा आणि आमची फसवेगिरी आता चालणार। भावांनो, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींपासून देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला 2014 मध्ये आश्वस्त केलं होतं की ते आम्हाला या धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर आणि पहिल्या बैठकीमध्ये सोडवू। पहिल्या बैठकीचं सोडून द्या भावांनो। 2014 ते 2025 आज 11 वर्ष झाले। आमचा प्रश्न, आमचा अहवाल, कधी 20चा अहवाल, कधी कशाचा अहवाल। भावांनो, मी तुम्हाला एक साधा आणि सरळ आणि सोपा पद्धतीने समजून सांगतो। जसं आपल्या एखाद्या आधार कार्डवर आपलं नाव जर चुकलं तर ते आपण त्या केंद्रामध्ये जाऊन त्याच्या नावाची दुरुस्ती करून घेतो। त्याच पद्धतीचा आपला हा प्रश्न आहे, जो की केंद्र सरकारने ठरविला तर एका दिवसात आपला प्रश्न सुटू शकतो। आणि जर जे धनगर म्हणून जे अधिसूचनेमध्ये आहे ती जात या संपूर्ण भूतलावर जगात कुठेही अस्तित्वात नाही। ते फक्त आणि फक्त टायपिंग मिस्टेक आहे आणि त्या टायपिंग मिस्टेकच्या आधारावर आम्हाला 70 वर्षापासून आमच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम हे शासन आणि राज्य शासन करून करतात आणि विविध पक्ष हे करत आहेत। यामुळे जागृत व्हा, कुठल्याही भूलथापांना पडू नका। दुसरी गोष्ट मला आपल्याला नम्रपणे सांगायची आहे की मराठा समाज आपल्याला विरोधात नाही। ते आपल्याला मराठा उपोषण करते जरांगे पाटलांपासून सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे त्यांच्या या पाठिंब्याचा आदर करून त्यांना आपण आपला विरोधक मानू नये। त्यांची साथ घेऊन आपल्याला आपला हा प्रश्न सोडवायचा आहे। मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो। भेटायला गेलं, काय झालं त्यांचं? बघा, असे शिष्टमंडळ आणि अशा गोष्टी ज्या आहेत त्या हा फक्त वेळ आणि वेळ काढूपणा आहे। कुठलीही निर्णय त्या शिष्टमंडळामध्ये झालेला नाही आणि होणारही नाही। कारण हे राज्य सरकार केंद्रावर ढकलतं, केंद्र सरकार जे राज्य सरकारची शिफारस आणा म्हणून सांगतं, म्हणजे हे फक्त आणि फक्त याच्यावर त्याच्यावर ढकलायचं काम चालू आहे। लक्षात काय असणार आहे? हां दादा, पुढील भूमिका काय असणार? पुढील भूमिका हे बघा, लाखाचा पोशिंदा, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। त्याच पद्धतीने आमचं या ठिकाणी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आदरणीय दीपक भाऊ बोराडे जी दिशा आम्हाला महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात देतील। आता हळूहळू उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागातलाही समाज आता जागृत होऊ लागला आहे आणि तोही चळवळीच्या माध्यमातून तुम्ही जर तुमचे ओळखीचे नाते गोते संबंध असतील, तुमचा संपर्क असेल तर त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घ्या।
ही धगधगता हा महाराष्ट्रापुरता विषय नाही, तर हा संपूर्ण देशामध्ये या विषयाचा भडका आता उडत चाललेला